नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वर मध्ये. आपण मागचे 1-2 व्हिडिओ हळदीबद्दल टाकले होते. ओके, परत हळदीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की हळदीमध्ये हुमणी दिसते आणि हुमणीसाठी काय नियोजन करता येईल. ओके, त्याच्यामध्ये आतापर्यंत काही लोकांनी समजा फर्टेरा वापरला असेल किंवा काहींनी कुठल्याही दाणेदार कीटकनाशक खतामध्ये वापरला असेल. तर काही जणांना वापरायचं असेल इथून पुढे तर फर्टेरा 4 किलो आणि किंवा त्याच्या वर्टॅगो, सिजंटा कंपनीचं वर्टॅगो येतं, हे एकरी 5 किलो खतामध्ये मिसळून टाकू शकता. याच्या खत जेव्हा टाकतो आपण त्यावेळेस काय करा, युरियामध्ये हे फर्टेरा किंवा वर्टॅगो टाका. याची पाणी सुटतं युरियाला आणि याची कोटिंग होते. नंतर बाकीचे खतं मिक्स करा आणि टाकून द्या. तिथं थोडंसं नियोजन करता येईल. दुसरी गोष्ट, ठिबक वाटे किंवा ज्यांना शक्य असेल मुळांपर्यंत ड्रिचिंग करता येईल अशा लोकांनी काय करा, थायमिथॉक्झम 25% मधलं 250 ग्राम घ्या आणि लॅम्बडा सायलोथ्रिन हे कुठले घटक असलेलं 4.9% मधलं EC फॉर्म्युलेशनमधलं, जसं की सिजंटाचं कराटे येतं, याच फॉर्म्युलेशनमधलं असलेलं कुठलंही एखादं कंपनीचं मॉलिक्यूल लॅम्बडा सायलोथ्रिन घ्या आणि ड्रिचिंगमध्ये सोडून द्या. कोणी थाला वापरतं, कोणी आलिका वापरतं आहे. तर थालामध्ये जे लॅम्बडा सायलोथ्रिन येतं ते 9.8% समथिंग येतं आणि ते कॅप्सूल फॉर्मेशनमध्ये आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा बघतो आपण ते वेगळं आहे. त्यामुळे मुळी जळण्याचं काम ते करत असतं. त्यासाठी शक्य होईल तेवढं हे घ्या. त्याच्यासोबत 19 सोडू शकता. त्याच्याने हाईट दिसेल, वाढ दिसेल आणि जमल्यास कुठलंही त्याच्यासोबत एखादं ह्युमिक किंवा फलिक ॲसिड हे सोबत घ्या. याच्यामुळं हुमणीचं नियंत्रण होईल. लॅम्बडा सायलोथ्रिनमुळे जे जारवा जळतो ते रिकवर होईल. परत 19 खत दिल्यामुळं खतं आपटेक होतं आणि हळदीची हिरवी कळा टिकून राहते. धन्यवाद.